नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज आपण हा आयताकृती कापड घेतलेला आहे आणि आयताकृती कापडापासून आपण छान अशी आयडिया बनवणार आहोत. तर या कापडाची लांबी आहे बघा, या कापडाची लांबी आहे 19 इंच या कापडाची लांबी आहे आणि 6 इंच या कापडाची रुंदी आहे. तर 6 बाय 19 इंचाचा हा आयताकृती कापड मी घेतलेला आहे आणि या कापडापासून मी आज छान अशी आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याच मापाचा मी हे गोणी घेतलेली आहे बघा. तर गोणी आणि हे मेन फॅब्रिक मी असं गोणीवर मेन फॅब्रिक ठेवून घेणार आहे आणि अस्तर आपण नंतर लावणार आहोत. तर मी गोणी आणि मेन फॅब्रिक दोन्ही कापड मी पहिल्यांदा अटॅच करून घेणार आहे. तर बघा, मी गोणी आणि मेन फॅब्रिक दोन्ही कापड मी अटॅच करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण घ्यायचं आहे याच मापाचं बघा, मी अस्तर घेतलेलं आहे खाली लावण्यासाठी आणि मी अस्तरला वरती कोणत्याही एका साईडला 2 इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे बघा. 2 इंचावर मार्क करून येथे एक सरळ रेषा आपण आखून घेऊया बघा अशा प्रकारे. आणि ही सरळ रेषा आपल्याला कट करून घ्यायची आहे, हे बघू शकता. तर इथे मी चेन अटॅच करून घेणार आहे. तर बघा, 6 इंच कापडाची रुंदी आहे, तर मी अर्धा इंच वाढून चेन घेतलेली आहे, म्हणजे 6.5 इंचाची मी ही चेन घेतलेली आहे. तर बघा, चेन आपल्याला या कापडावरती अशी उलटी ठेवायची आहे आणि उलटी ठेवल्यानंतर आपण सरळ येथे टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर ही चेन आपल्याला अशी पलटी करून इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप दिल्यानंतर बघा, ही जी कापडाची पट्टी आहे ना शिल्लक, ती आपल्याला या चेनवर त्यानंतर आपण ही चेन सरळ होते आणि हे सरळ चेनवर आपल्याला ही पट्टी ठेवून घ्यायची आहे. पट्टी लावून झाल्यानंतर हाच कापड आपल्याला मेन फॅब्रिकवर उलटा ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा, मी दोन्ही साईडने आता शिलाई मारून घेतलेली आहे बघा. तर आता आपल्याला हा कापड आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे, पलटवून घ्यायचा आहे आणि सरळ करून घ्यायचा आहे. सरळ केल्यानंतर आपल्याला दोन्ही काठाने बघा इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर मी दोन्ही काठाने दाबटीप देऊन घेते. तर हे बघा, मी दोन्ही बाजूने दाबटीप देऊन घेतलेली आहे, बघू शकता. दोन्ही साईडने आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, आपण मागच्या साईडने ही चेन लावलेली आहे, तर इथे आपल्याला एक कप्पा तयार करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, मी या कापडाचा आता मध्य मोजून घेते बघा. इथून आपल्याला 9 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे 18चा मध्य 9. तर अशा प्रकारे आपण 9 इंचावर एक रेष आखून घ्यायची आहे, हे बघू शकता. आणि येथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला एक कप्पा तयार होऊन जाईल बघा अशा प्रकारे. आणि येथे सुद्धा मध्ये सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे एक कप्पा तयार करण्यासाठी, आणि साईडला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर चला, मी शिलाई मारून घेते. तर हे बघू शकता, मी येथे शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्हाला दिसत असेल, जिथे मार्किंग केली होती तिथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे पूर्ण कापडावर. तर आता बघा, आपलं हे एक पॉकेट तयार झालेलं आहे बघा. तर बघू शकता, आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे. तर बघा, मी 6 इंच कापड कट करून घेते आणि रुंदीला आहे 2 इंच. तर 2 बाय 6 इंच असा मी कापड कट करून घेते, बघू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, या कापडाला दोन्ही साईडला फोल्ड करून घ्यायचे आहे बघा. दोन्ही साईडला फोल्ड केल्यानंतर आणखी एक फोल्ड अशा प्रकारे मी एक पट्टी तयार करून घेते. तर बघा, आता माझी दाबटीप देऊन झालेली आहे दोन्ही साईडला. तर आता काय करायचं आहे, मी ही चेन घेतलेली आहे आणि आपलं रुंदी आहे 6 इंच, तर मी अर्धा इंच चेन एक्स्ट्रा घेतलेली आहे. 6.5 इंच मी चेन घेतलेली आहे. तर मी आता इथे चेन लावून घेते. तर आपल्याला काय करायचं आहे, चेन सरळ घ्यायची आहे, चेन सरळ ठेवायची आहे आता, आणि यावर अशी पट्टी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि येथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता माझी एका साईडने चेन लावून झालेली आहे. तर मी त्याच चेनचा दुसरा पार्ट बघा, एक पार्ट मी काढून घेणार आहे त्याचा चेनचा, आणि तो एक पार्ट मी काढून दुसऱ्या साईडला लावणार आहे. तर अशा प्रकारे मी चेनचा दुसरा पार्ट आता चेन सरळ ठेवून त्यावरती हा कापड ठेवून दुसऱ्या साईडवरचा कापड ठेवून मी त्यावर अटॅच करून घेणार आहे.
तर बघा येथे माझी चेन लावून झालेली आहे दोन्ही साईडला. तर आता काय करायचं आहे आपल्याला, तर बघा मी येथे 1.5 इंचावर मार्किंग करून घेते. बघा 1.5 इंचावर खाली आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि रुंदीच्या साईडने आपल्याला कापडाचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर 6 इंचाचा मध्य होतो 3 इंच. तर अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपल्याला, तर येथे आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा मी ही छोटीशी पट्टी तयार केलेली आहे. 6 इंच कापड घेतलेला होता आणि त्या कापडाच्या पट्टीपासूनच मी ही छोटीशी अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे. छोटंसं हँडल तयार करून घेतलेलं आहे बघा. तर अशा प्रकारे आपल्याला एकावर एक ही पट्टी अशा प्रकारे तिरप्यामध्ये ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि याच कापडाला आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा. याच कापडाची अशी फोल्ड केल्यानंतर येथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे कोणताही धागा दोरा बाहेर दिसणार. तर हे बघा अशा प्रकारे मी हे हँडल छोटंसं लॉक करून घेतलेलं आहे आणि 3-4 वेळेस मी टिप मारून घेतलेली आहे बघा, जेणेकरून हे हँडल आपलं मजबूत होईल. अशा प्रकारे मी 3-4 वेळेस टिप मारून घेतलेली आहे. आणि जेव्हा आपण चैन अटॅच करतो ना तेव्हासुद्धा मी डबल टिप देऊन घेतलेली आहे अशा प्रकारे, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपल्याला चैन किंवा काही पण अटॅच करताना, बॅग शिवताना आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपण एका साईडने हे छोटं हँडल लावलेलं आहे. तर आता एका साईडने आपल्याला थोडं मोठं हँडल लावायचं आहे बघा. मी हा कापड घेतलेला आहे. तर 10 इंच मी या कापडाची लांबी घेते आणि 2.5 इंच मी या कापडाची रुंदी घेते. तर 2.5 बाय अशी मी सरळ रेषा आखून घेते बघा. आणि 2.5 बाय 10 इंचाचा असा हा कापड कट करून घेते. त्यानंतर या कापडाला सुद्धा आपण त्याचप्रमाणे डबल फोल्ड करणार आहोत बघा. अशा प्रकारे आपल्याला कापडाला डबल फोल्ड करायचं आहे आणि एक फोल्ड आपल्याला आणखी देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे मी येथे शिवून पट्टी तयार करून घेते. तर हे बघा अशा ज्या प्रकारे मी ही गुलाबी पट्टी जॉईन केली आहे ना, त्याच प्रकारे मी ही निळी पट्टीसुद्धा जॉईन केलेली आहे. फक्त फरक एवढाच आहे की मी ही पट्टी 1.5 इंचावर जॉईन केलेली आहे आणि ही पट्टी मी 1 इंचावरच जॉईन केलेली आहे. तर अशा प्रकारे. आणि चेनमध्ये रनरसुद्धा ओवून घेतलेला आहे. आणि बघा ही पट्टी आपल्याला कशी धरायची असते, तर ही जी मोठी पट्टी आहे ना, ही या छोट्या पट्टीमधून अशी टाकावी लागते बघा. अशा प्रकारे ही छोट्या पट्टीमधून टाकायची आणि हे बघा तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे. आणि ही पट्टी टाकायची आणि ही पट्टी आपल्याला धरायची आहे आणि ही पट्टी या पट्टीमध्ये लॉक होऊन जाते अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण केलेलं आहे. तर येथे आपण काहीतरी लावणार आहोत, कारण हा आपला फ्रंट भाग आहे. तर फ्रंट भागाला आपण काहीतरी म्हणजे एक फूल मी तयार करून घेतलेलं आहे बघा. याच कापडापासून मी हे असं गुलाबासारखं फूल तयार करून घेतलेलं आहे. ही माझं केलेलं फूल तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की कसं वाटलं ते, म्हणजे हे फूल मला जमलं आहे का ते नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा इथे आपल्याला हे फूल लावून घ्यायचं आहे. तर बघा मी सुई धाग्याच्या मदतीने इथे याच्या खाली मी हे फूल लावून घेणार आहे अशा प्रकारे. तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी फूल लावून घेणार आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी हे फूल अटॅच करून घेतलेलं आहे. सुई धाग्याच्या मदतीने हे शिवून घेतलेलं आहे बघा. अशा प्रकारे दिसत असेल तुम्हाला खालतून. सुई धाग्याच्या मदतीने हे शिवून घेतलेलं आहे. तर आता माझं फूल लावून झालेलं आहे आणि दोन्ही साईडकडली जी एक्स्ट्राची चेन आहे ते मी कट करून घेणार आहे. आता ज्या कापडाने मी फूल बनवलेलं होतं ना, त्याच कापडापासून कापडाच्या पट्ट्या घेऊन मी दोन्ही साईडला पायपिंग करून घेणार आहे. तर आपला जो मेन फॅब्रिक आहे तो आपण सरळच ठेवायचा आहे आणि सरळ फॅब्रिकवर मी दोन्ही साईडला पायपिंग करून घेणार आहे. तर हे बघा आपल्याला अर्धा इंच आतमध्ये, हे बघू शकता अर्धा इंच आतमध्ये आपल्याला कापड पलटी करून घ्यायचं आहे. आतमध्ये दाबून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता शिलाई मारून घेतली आहे मी. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा कापड आपल्याला असं पलटवून घ्यायचा आहे बघा. वरती करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. वरती केल्यानंतर येथे आपल्याला बघा अशा प्रकारे एक फोल्ड
अशा प्रकारे एक फोल्ड आणि ही डबल फोल्ड, हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला एक फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर ही डबल फोल्ड करायची आहे आणि येथे काठावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे आपली पायपिंग तयार होते. तर चला मी आता दोन्ही साईडने पायपिंग करून घेते. तर बघा मी दोन्ही साईडला पायपिंग करून घेतलेली आहे आणि आता आपली हे मोबाईल पर्स किंवा मोबाईल बॅग म्हणा किंवा मोबाईल पाऊच हे बिलकुल तयार आहे बनून. तर बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर हे बनलेलं आहे. आणि समोर असं फूल करून याच कापडापासून मी गुलाबी कापडापासून छान असं फूल करून लावलेलं आहे. तर बघू शकता किती सुंदर आहे, किती सुंदर दिसत आहे. आणि हे फूल कसं वाटलं, तुम्हाला आवडलं का ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हे फूल कसं बनवतात, कापडापासून हे फूल कसं तयार करतात याचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तशी मला कमेंट करा. तर याचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करीन. तर बघू शकता आतमध्ये आपण आणखी एक कप्पासुद्धा दिलेला आहे बघा. तुम्हाला दिसत असेल, छोटे कार्ड वगैरे असेल तर ते आपण यामध्ये ठेवू शकतो. असा छोटासा कप्पा आहे आणि यामध्ये आपण मोबाईलसुद्धा ठेवू शकतो. छान मोबाईल, पैसे सर्व काही आपलं यामध्ये व्यवस्थित राहतं आणि खूप छान अशी तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा हँडबॅग म्हणून तुम्ही याचा यूज करू शकता. तर बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर ही आपली पर्स म्हणा किंवा मोबाईल बॅग किंवा छोटीशी बॅग म्हणा अगदी बनून तयार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो? आजची आयडिया जर तुम्हाला आवडली असेल मैत्रिणींनो तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.